आम्ही रामनगर पोलीस स्टेशनमध्ये ACP साहेबांना आज भेटायला गेलेलो. आम्ही आज सगळ्या महिला आघाडी शिवसेनेच्या शहर संघटक केतकी पवार आहे, स्वाती मोहिते आहे आणि इतर सगळे आपले शिवसेना महिला आघाडी, जे रोजचे अत्याचार चालू आहे महिलांवरती, मुलींवरती, लहान मुलांवरती, त्याच्या संदर्भात पोलिसांची गस्त वाढवायला पाहिजे किंवा अजून कुठे आमचं सहकार्य पाहिजे असेल तर ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, हे सांगण्यासाठी आज आम्ही ACP साहेबांना भेटायला आलेलो. जी महिला आघाडी नेहमीच तत्पर असते, कुठल्याही मदत कार्य असो, महिलांना असो, मुलांना असो, तत्पर असते मदत कार्य करायला. आणि ती मदत कार्य आमच्याकडनं काय घडू शकते का, असा आमचा प्रयत्न चालू आहे. शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ह्यांच्यामुळे आम्ही सगळे महिला आघाडी, शिवसेनेच्या म्हणो किंवा कोणीही असू दे, आम्ही सक्षम आहोत. आणि ह्या सक्षम महिला आघाडी पुढे येऊन मदत कार्य करणार आहे. आणि ACP साहेबांना आम्ही हे सुद्धा आश्वासन दिले की कधीही आमची जरूरत पडली तर आम्ही तत्पर असणार आहे आणि त्यांनी आम्हाला कधीही मदतीला हाक मारू दे, आम्ही तिथे कुठेही जाऊन पोचू. आम्ही प्रत्येक शाळा म्हणा, कॉलेज म्हणा किंवा समाजामध्ये राहणारे प्रत्येक ठिकाणी म्हणा, मार्केट म्हणा किंवा एरिया म्हणा, तिथे जाऊन जनजागृती करू इच्छितो की लोकांनी घाबरू नये, मुलींनी पुढे येऊन सांगावं. त्यांच्या घरची परिस्थिती असू दे किंवा बाहेरची परिस्थिती असू दे, त्यांनी स्पष्ट बोललं पाहिजे. आणि जर कोणाला भीती वाटत असेल त्यांनी सहज शहर शाखेमध्ये यावे, शिवसेना मध्यवर्ती शाखा, आणि तिथे आम्ही महिला आघाडी त्यांची प्रत्येक गोष्टीला मदत करण्यासाठी आम्ही तत्पर असणारच आहोत. त्याचप्रमाणे आमचं पोलिसांना हेही आव्हान होतं की जे चहाच्या टपऱ्या आहेत किंबहुना काय काय स्लम पट्टा, झोपडपट्टी आहे, तिथे काय विकलं जात आहे, त्याच्यामुळं जी युवा पिढी आहे ती बिघडली जाते, त्याच्यावरही कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे. आणि प्लस ही थोडीशी जागोजागी जे होणारे गुन्हे आहेत, सोशल मीडिया हे हुशारीसाठी बनवलं आहे की लोकांना बिघडणार, जी नवीन पिढी हे बिघडण्यासाठी बनवलं आहे. तर इथं कुठेतरी सोशल मीडियाला जे काही वेब आहेत तिथं कंट्रोल लागलाच पाहिजे, जेणेकरून नवीन पिढी बिघडणार नाही आहे. प्रचंड प्रमाणामध्ये हिंसक वृत्ती वाढलेली आहे मुलांमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, तर ते कुठेतरी कंट्रोल झालं पाहिजे. आणि आम्ही निवेदन दिलेलं आहे महिला आघाडीने की आम्हाला महिला सुरक्षा हे प्रथम असणारे आमचं, ती वाढलीच पाहिजे. कोणाला आमची गरज भासली तर त्यांनी शिवसेना शहर शाखेला येऊन भेट द्यावी. आम्ही सर्व महिला आघाडी तत्पर आहोत कामामध्ये, तर आम्ही सहकार्य जरूर करू.